उपवास असो की साधा दिवस, झटपट, चविष्ट आणि पोटभरीचं काहीतरी हवं आहे का? चला तर मग आज मस्तपैकी बनवूयात उपवासाची भेंडी आणि मस्त त्यावर सोबत गरमागरम भगरीची भाकरी. हो, खरंच तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आलाय. चला तर मग हेल्दी आणि चविष्ट आणि टेस्टी छानपैकी बनवूयात आपण भेंडीची भाजी आणि मस्त भगर आणि साबुदाण्याचं पीठ मिक्स अशी मस्त भाकरी. त्यासाठी छानपैकी भेंडी स्वच्छ धुवून घेतली आहे. भेंडी स्वच्छ धुतल्यानंतर ती कट केली आहे. उभी कट करून सगळी मस्त भेंडी कट केली. मी अर्धा किलो भेंडी घेतली आहे. त्यानंतर छानपैकी कढईत तेल टाकायचं. कडकडीत तुम्ही तुपात घातलं थोडंफार तरी चालेल. त्यामध्ये मी जिरं घातलं आहे, नंतर हिरवी मिरची घातली आहे आणि छानपैकी सगळी कट केलेली भेंडी त्यामध्ये टाकून दिली आहे. आणि त्यासाठी चवेपुरतं मीठ तर लागणार, म्हणून मस्तपैकी वरतून घातलं आहे चवदार मीठ आणि सगळंपैकी वरतून खालून मागून पुढून सगळं छानपैकी एकत्रित गरागर फिरवून भेंडीची भाजी ठेवली जरा शिजायला बाजूला. मी त्यावरती झाकण बिलकुल ठेवलेलं नाही आहे बरं का. त्यानंतर आता चला गरमागरम आपण घेऊयात भाकर तयार करायला. हे पीठ मी जे घेतलं आहे ते भगरीचं पीठ आहे. त्यामध्ये थोडं साबुदाणा पण मिक्स आहे, पण उपवासासाठी एकदम बेस्ट. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं चवीपुरतं. छानपैकी पाणी घालून नॉर्मल आपण भाकरीचं पीठ जसं मळतो त्याप्रमाणे मळायचं. आता आपले बाजरीची ज्वारीची भाकरीचं पीठ कसं असतं, ते एकदमच मऊ आणि एकजीव असल्यामुळे त्याला कोणेकडे काही पडत नाही. आता हे पीठ भगरीचं असल्यामुळे याला थोडेफार काट असे किनार भाकरीला दिसणार, पण तरी आपण भरपूर प्रकारे छान ट्राय करतो आहे की न दिसा म्हणून मऊ एकदम मस्त आपण ते एकत्रित छान मळून घेतो आहे. पण ते पीठ कसं जरा मऊ मोकळं असतं की नाही, त्यामुळे ते एकजीव बाजरीच्या ज्वारीच्या पिठा इतकं होत नाही. चला मग छानपैकी कच्चा मस्तपैकी ते पीठ एकजीव करून एकत्रित छानपैकी मळून घेतलं आहे. हे बघा कसं मस्तपैकी मऊ त्याचा गोळा बनवला आहे आपण. आणि त्यानंतर आता 1-2 असं करत मस्तपैकी पाहिजे तशा भाकरी, पाहिजे तेवढ्या भाकरी तुम्ही थापू शकतात. आता मी 2 ते 3 साईजनुसार, मोठ्या केल्या तर 2च होतील, छोट्या केल्या तर यामध्ये 2 ते 3 भाकरी नक्कीच होतील, पातळ बारीक छान. चला त्या मस्तपैकी आपण आता घेऊयात भाकरी थापायला. घेतला आहे त्याचा एक गोळा गोल गोल गरगरीत मस्त करायचा आहे, मऊ 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 असा होईल. त्यावरती टाकायचे पीठ आणि मस्तपैकी थाप करत छानपैकी थापायची भाकरी. हे बघा मस्तपैकी भाकरी थापून घ्यायची आहे. कसं आहे ना मंडळी, रोज आपल्याला तेच उपवासाला खाऊन कंटाळा येतो. काही हेल्दी असतं, काही अनहेल्दी असतं. मग पोटाचे त्रास होतात किंवा मग शुगर वाढते, हे होतं. मग कधीतरी आपण असं खाल्लं तरी पण एकदम बेस्ट आहे. पोट पण भरतं, उपवासही, आणि जास्त बाकीच्या गोष्टी पण खाल्ल्या जात नाही. म्हणून काहीतरी वेगळं छान चविष्ट मस्तपैकी. हे बघा मस्त गोल गोल गरगरीत भाकरी थापली. तवा ठेवला एक कडाडून, तापला की दिली त्यावरती टाकून. मस्तपैकी हे टाकायचे पाणी टाकल्यावर मस्त पुढून मागून उलट पालट करून छानपैकी खरपूसपणे भाकरी कुरकुरीतपणे मस्तपैकी ती भाजून घ्यायची आहे. तिकडे आपली भेंडीची भाजी पण मस्तपैकी रेडी होती आहे. हे बघा रवाळ असं थोडं दिसतं आहे ना, ते भगरीच्या पीठ असल्याकारणाने तसं थोडंफार तुम्हाला दिसतं, थोडं जाडसर रवाळ. तसं आपलं ज्वारी बाजरीचं पीठ कसं एकदम मऊ असतं. पण भाकरीत थापताना पण एकदम केअरफुली थापली ना काळजीपूर्वक थोडी, तर मग तुटत वगैरे काही नाही. हे बघा छानपैकी मस्त मागणं पुढणं आपण मस्त भाजून घेतो आहे. उपवासात देखील कसं चव कमी नको ना पडायला, म्हणून छानपैकी भेंडीची भाजी आणि ही भाकरी तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. आणि टेस्ट पण कशी झाली ती नक्की एकदा सांगा. तुम्ही जर बनवत असाल तर तुम्ही फक्त भगरीच्या पिठाची बनवतात की भगर आणि साबुदाणा दोन्ही मिक्स करून बनवतात, नक्की सांगा. वेगळी पद्धत असेल तर अशा पद्धतीने छानपैकी एकदा नक्की बनवून बघा. आणि भेंडीची भाजी आणि हे एकदा ट्राय करा. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. हे बघा आपली भेंडीची भाजी पण रेडी झाली आहे छानपैकी. चला लाईक करा पटकन.